हदगाव तालुक्यातील मौजे शिबदरा इथं मृद आणि जलसंधारण विभागामार्फत सुमारे 1,30,00,000 रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम गेल्या 2 वर्षांपासून अपूर्ण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। यंदाच्या पावसाळ्यातही बंधाऱ्याला गेट बसवण्यात आलेले नाहीत। दोन्ही बाजूचे पिचिंगचं कामही अपूर्ण आहे। शासनानं पिण्याच्या पाण्याची पातळी वाढावी तसंच विहिरी आणि बोरवेल मधील जलसाठा वाढावा या उद्देशानं हा बंधारा मंजूर केला होता। मात्र काम रखडल्यानं अपेक्षित लाभ मिळत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली। शिबदरा येथील महेंद्र धोंगडे यांनी गेल्या 6 महिन्यांपासून प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप केलाय। या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। काम आहे बघा, हे बघा, पाहू शकता 1,30,00,000चा बंधारा आहे। हा इकडे दाखवा, कॅमेरामॅनला विनंती कराल। हे 1 कोटी। मी महेंद्र धोंगडे, शिबदरा येथील नागरिक, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। मित्रांनो, आज जर सांगायचं झालं तर सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी, गावाच्या विकासासाठी करोडो रुपये खर्च करत असते। मी जे आज या ठिकाणी उभा आहे हे शिबदरा येथील एक कोल्हापुरी बंधारा या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। हा कोल्हापुरी बंधारा साधारणतः तुम्हाला वाटेल 20 लाखाचा असेल, 30 लाखाचा असेल, मात्र माझ्याकडे एस्टिमेट आहे 1,30,00,000 रुपयाचा हा बंधारा इथं बांधण्यात आलेला आहे। गेल्या 2 वर्षापासून हा बंधारा या ठिकाणी अशा अवस्थेत आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी काम झालेलं आहे। मी अनेक वेळा तक्रारी दिल्यात। माझी तक्रार 3 तक्रारी दिलेल्या आहेत। मी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना पण दिलेली आहे। जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना 2 वेळेस तक्रारी दिल्या। एक उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता। मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा या बोगस कामाची चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी अशा तक्रारी दिल्या, मात्र अद्याप कोणीही याची दखल घेतलेली नाही। शेतकऱ्यांच्या गावाच्या विकासासाठी सरकार करोडो रुपये खर्च करतोय आणि ठेकेदार व अधिकारी हे संगनमत करून असे बोगस कामं बनवत आहेत। करोडो रुपये खर्च करून शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटला पाहिजे। 1,30,00,000 रुपयाचा हा बंधारा इथं बांधण्यात आलेला आहे। याला अद्याप कुठलाही गेट बसवण्यात आलेला नाही, ना या दोन्ही साईड पिचिंग सुद्धा करण्यात आलेली नाही। अनेक वेळा तक्रारी करून याची दखल कोणीच घेण्यात आली। मी जिल्हा जलसंधारण अधिकारी अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा याची दखल कोणी घेणं हे बोगस काम, पूर्णपणे बोगस काम झालेलं आहे। अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने हे बोगस काम झालेलं आहे। या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्यांचा फायदा झालेला नाही, गावाच्या विकासाचा फायदा झालेला नाही। अद्याप तुम्ही पाहू शकता 2 ते 3 वर्षापासून हे काम असंच आहे। बिल उचलून खाल्लेच असतील। 1,30,00,000 रुपयाचा बंधारा असा बोगसपणे झालेला आहे, मात्र याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही। मी लोकप्रतिनिधीला सुद्धा विनंती करतो की असे बोगस कामं झालेले आहेत, याच्याकडे लक्ष द्या। शेतकऱ्यांच्या विकासाचा मुद्दा आहे, हे गावाच्या विकासाचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांना पाणी भेटलं पाहिजे, यासाठी याकडे लक्ष द्यावं। मृद व जलसंधारण मंत्री यांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा बोगस केलेल्या कामावर ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाया केल्या पाहिजे, जेणेकरून बोगस कामांना आळा बसेल।